बापा मी रडतो, घरी परत येतो. पुत्र नव्हे तर चाकर तुझा, स्वीकार कर माझा. पुत्र नव्हे तर चाकर तुझा, स्वीकार कर माझा. परमेश्वर कोण आहे, परमेश्वर काय आहे आणि परमेश्वर कुठे आहे? परमेश्वर कोण आहे, परमेश्वर काय आहे आणि परमेश्वर कुठे आहे याचा सुंदर असा खुलासा स्वतः प्रभू येशू ख्रिस्ताने एका सुंदर गोष्टीद्वारे केलेला आहे. एक सुंदर दाखला आपल्या समोर ठेवून परमेश्वर परत एकदा आपल्या सर्वांना सांगत आहे की माझा पिता किती प्रेमळ आहे, माझा पिता किती दयाळू आहे, परमेश्वर किती क्षमाशील आहे, हे प्रभू येशू ख्रिस्त आपल्या सर्वांना सांगत आहे. उधळ्या पुत्राचा दृष्टांत आपल्या समोर ठेवून ज्या पुत्राने आपल्या वडिलांना नाकारलेलं होतं, ज्या पुत्राने आपल्या वडिलांना सोडून दिलेलं होतं, ज्या पुत्राने आपल्या वडिलांकडून बळजबरीने सर्व काही खेचून घेतलेलं होतं, सर्व प्रॉपर्टी त्याने उधळून लावलेली होती, त्याच पित्याकडे शर्मने येत असताना पिता त्या आपल्या मुलाला जवळ घेतो, वेंगेत घेतो, त्याला नवीन अंगठी देतो, नवीन चपला देतो, नवीन अंगरका देतो व सांगतो की हाच माझा मुलगा मरण पावलेला होता, परंतु या क्षणात तो जिवंत झालेला आहे. आणि हाच दृष्टांत सांगून परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त आपल्या सर्वांना सांगत आहे, जितक्यांदा किंवा जितके पापी लोक पश्चाताप करून माझ्या पित्याकडे वळतील, पश्चाताप करून पापे पदरी घेऊन परमेश्वराकडे वळतील, त्या सर्व लोकांना, त्या सर्व पापी लोकांना नवीन जीवन जगण्याची संधी प्रभू परमेश्वर देत असतो, प्रभू येशू ख्रिस्त देत असतो. आणि उद्या पुत्राप्रमाणे एक विश्वासाची अंगठी तो आपल्या बोटामध्ये घालत असतो, प्रेमाचा अंगरका आपल्या अंगावरती चढवत असतो, आशेचं किरण आपल्या सर्वांना देत असतो. या दृष्टांताद्वारे प्रभू येशू ख्रिस्त आपल्या सर्वांना सांगत आहे की परमेश्वर आपल्याला कधीच आपण किती पाप केलेले आहे याविषयी विचारत नाही. परमेश्वर कधीच आपल्या समोर पापाची लिस्ट, पापाची पुस्तक उघडून ठेवत नाही. परमेश्वर कधीच आपल्याला आपण काय काय केलेलं आहे ते विचारत नाही. कारण परमेश्वर आपल्या भूतकाळाकडे पाहत नसतो, परमेश्वर आपल्या वर्तमान काळाकडे पाहून आपल्या हृदयाकडे पाहत असतो. आणि म्हणूनच आजच्या शुभवर्तमानामध्ये जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त सर्व पापी लोकांच्या पंक्तीत बसलेला होता, जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त पापी लोकांना जवळ बोलत होता, तेव्हा शास्त्री आणि फरीसी लोक जे स्वतःला संत म्हणून समजत होते, जे स्वतःला निष्पापी म्हणून समजत होते, ते प्रभू येशू ख्रिस्तावरती दोषारोपण करत आहे. त्या क्षणाला प्रभू येशू ख्रिस्त त्यांना हा दाखला सांगत आहे की प्रत्येक पापी व्यक्तीला, जी व्यक्ती पश्चाताप करू इच्छिते, ज्या व्यक्तीला खरोखर पश्चाताप झालेला आहे, त्या प्रत्येक व्यक्तीला परमेश्वर स्वर्गाचे द्वार खुलं करत आहे. आपण सर्वजण या प्रायश्चित काळामध्ये आहोत. पुष्कळ वेळेला आपल्या मनामध्ये प्रश्न पडतो की खरोखरच मी महान पापी आहे, परमेश्वर मला माझ्या पापांची क्षमा करणार नाही. परंतु जर आपण खऱ्या अंतःकरणाने पश्चाताप केला, आपण जुना स्वभाव सोडून नवीन स्वभाव धारण केला, नवीन जीवनावरती मार्गावरती मार्गक्रमण केलं, तर नक्कीच परमेश्वर आपल्याला जगण्याची नवीन संधी देणार आहे. परमेश्वर नक्कीच आपल्या पापांची क्षमा करणार आहे. येथे उधळा पुत्र म्हणत आहे की पुत्र नव्हे तर चाकर माझा, स्वीकार कर तू माझा. केवळ पुत्र नाही तर आता नोकरासारखी मला ठेव. परंतु परमेश्वर सांगत आहे, तो पिता आपल्या मुलाला नोकराप्रकारे वागत नाही, तर त्या मुलाला उच्च असे देणगी देतो. सांगत आहे, तू मरण पावला होता पापामुळे, आता जिवंत झालेला आहे. परमेश्वरात काही भेदभाव नसतो. परमेश्वर पापातून बाहेर आलेल्या व्यक्तीला अधिक जवळ करत असतो, त्यांना स्वर्गाचे राज्य देत असतो.
आणि म्हणूनच या प्रायश्चित काळामध्ये परत एकदा परमेश्वर आपल्याला परतण्यासाठी, आपला जुना स्वभाव सोडण्यासाठी, एखादी वाईट सवय सोडण्यासाठी, आपला जुना मार्ग सोडून देण्यासाठी, नवीन मार्गावरती मार्गक्रमण करण्यासाठी, नवीन जीवनाला सुरुवात करण्यासाठी आपल्या सर्वांना पाचारण करत आहे. कारण उद्या पुत्राच्या पित्याप्रमाणे स्वर्गीय पिता हा 24 तास आपल्यासाठी हात उघडे करून थांबलेला आहे. आपल्याला परतण्याची वाट पाहत आहे. दाखला सांगत आहे की स्वर्गीय पिता हा दरवाजापाशी उभा होता. त्या मुलाचा बाप दरवाजापाशी उभा होता, याचा अर्थ की दररोज तो आपल्या मुलाची परतण्याची वाट पाहत असतो. त्याचप्रमाणे आपला स्वर्गीय पिता परमेश्वर देखील आपली परतण्याची वाट पाहत असतो. आपण डिसिजन घेऊया की आपण परत फिरणार, स्वर्गीय पित्याकडे परत जाणार, की आपण आपल्या पापाच्या खाईमध्ये आनंदाने मस्त होणार आहोत. आज हे निर्णय आपण घ्यायचा आहे. आणि या प्रायश्चित काळामध्ये जी संधी परमेश्वराने दिलेला आहे त्या संधीचा चांगला फायदा करून आपण परमेश्वराकडे परतण्याचा प्रयत्न करूया. आमेन.